श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात आनंदात जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करत असतो. हे जे 9 दिवस आहेत तर ते अत्यंत पवित्र मानले जातात. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला घटस्थापना होत असते आणि या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात शरद ऋतू असतो, त्यामुळे याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्री हा सण पवित्रता, सात्विकता, स्वच्छतेचं प्रतीक आहे. या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये माता दुर्गाने 9 दिवस सलग महिषासुराशी युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवला होता. तेव्हापासून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अनेक उपाय देखील केले जातात. उद्या आहे 8 ऑक्टोबर 2024, वार मंगळवार आणि उद्या आहे 6वी माळ. तर उद्या आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अनेक उपाय देखील करायचे आहेत. असाच एक अत्यंत प्रभावशाली एक विड्याच्या पानाचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल. तुमचे जे काही सर्व संकटे आहेत ते दूर होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचं कोणतंही करोडोंचं लाखोचं कर्ज असू द्या तर ते कर्जमुक्त होईल. त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे प्रत्येक नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर विड्याच्या पानाला देखील खूप महत्त्व आहे. खूप शुभ मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यामध्ये विड्याचं पान हे वापरलेच जाते. विड्याच्या पानाला नागिनीचे पान, नागवेलीचे पान किंवा खाऊचे पान असे देखील म्हणतात. नवदुर्गेचे 6वे रूप ही देवी कात्यायनी आहे. ऋषी कात्यायनाच्या घरी कात्यायनी देवी प्रकट झाली, त्यामुळे तिला कात्यायनी देवी असे म्हणतात. कात्यायनी देवी भाविकांच्या प्रती खूप उदार मानली जाते. या कात्यायनी देवीच्या पूजनामुळे भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. कात्यायनी देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे. तर कात्यायनी देवीच्या एका हातात खटक तर दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. कात्यायनी देवीच्या दोन्ही हातामध्ये अभयमुद्रा आणि वरमुद्रा आशीर्वाद रूप आहेत. कात्यायनी देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण असल्याचे सांगितले जाते. तर उद्याचा रंग आहे लाल. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला खूप शुभ मानले जाते. माता लक्ष्मीला लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे. उद्याची जी माळ आहे तर ती कर्दळीच्या फुलांची माळ आहे. उद्याचा रंग लाल असल्यामुळे आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर उद्याचा जो नैवेद्य आहे तर तो मध असणार आहे. लाल रंग हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर आता हा उपाय आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवारी, उद्या 6वी माळ आहे, उद्या करायचा आहे. उद्या अगदी सकाळपासून रात्री 12च्या आत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. तर उपाय कशासाठी करायचा आहे? प्रत्येकाच्याच इच्छा असतात, अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत. पण आपण कितीही प्रयत्न केले तरी काही इच्छा अशा असतात त्या पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहत नाही, लक्ष्मी टिकत नसते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती जात असते, आपली दरिद्री जात नसते. त्याचबरोबर आपल्या घरातील आपली मुले आपलं ऐकत नाहीत किंवा तुमच्यावर खूप कर्ज असेल, गाडीचं म्हणा, जमिनीचं म्हणा किंवा घराचं म्हणा, तर ते कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याच कामात यश येत नसेल, प्रत्येक कामात अडचणी येत असतील, त्यासाठीच आपल्याला हा एक विड्याच्या पानाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, स्वच्छ लाल कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर घराची देवपूजा करायची आहे. तुमच्या घरात घट बसले असतील तर घटाला आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे.
सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणात जर आपण हा उपाय केला तर अनेक देवी देवता आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्याची फलप्राप्ती होत असते, त्याची इच्छापूर्ती होत असते. तर आपल्याला या उपायासाठी एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि पान स्वच्छ असावे, खराब झालेले, किडलेले, तुटलेले पान घ्यायचं नाही, देठ असलेलं पान घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायची आहे, लवंग देखील त्याला पूर्ण फूल असलेली लवंग घ्या. एक वेलची घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. हे सर्व घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वात आधी मारुतीला पाणी टाकायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर मारुतीच्या पायाजवळ आपल्याला हा जो पानाचा विडा आहे तर तो ठेवायचा आहे. पाण्याच्या विड्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये पानाचं तांबूल देखील देवीला नैवेद्य म्हणून ठेवला जातो. तर हे जे पान आहे तर ते आपल्याला मारुतीला यांच्या अगदी जवळ ठेवायचं नाही, पायाजवळ ठेवायचं आहे. कारण मारुती हे भगवान श्रीरामांचे भक्त आहेत आणि पान ठेवल्यानंतर आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे. आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत. आपली दरिद्री दूर होऊ दे असा आशीर्वाद मागायचा आहे आणि प्रत्येक कामात यश मिळावं अशी प्रार्थना करायची आहे. हा उपाय केल्यामुळे तुमची 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, तुमच्या सर्व संकटे, समस्या दूर होतील. त्यानंतर जर आपली कर्जमुक्ती होत नसेल, आपल्याला कोणत्या कामात यश मिळत नसेल तर त्यासाठी देखील अजून एक उपाय करायचा आहे. एक विड्याचं पान घ्यायचं आहे, एक लवंग घ्यायची आहे आणि हे जे आहेत तर ते ह्या दोन्ही वस्तू आपल्या दोन्ही हातात घेऊन वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. हे सोडत असताना आपल्याला आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत. असे केल्यामुळे तुमचे जे काही कर्ज आहे तर ते दूर होईल, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तर उद्या मंगळवार आहे, 6वी माळ आहे, त्यामुळे आपल्याला हे विड्याच्या पानाचे प्रभावी उपाय करायचे आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.